will start fourth lecture of mechanical properties of fluids part 2. फोर्थ लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत बाळांनो प्रेशर डिफरन्स ऑन द टू साइड्स ऑफ मिनिस्कस. मिनिस्कस म्हणजे काय असतं? शेप. मागच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये आपण शिकलो होतो की वेगवेगळ्या टाइपचे शेप्स असतात. कुठले शेप्स असतात? कॉन्केव, कॉन्व्हेक्स आणि प्लेन. करेक्ट आहे. मग जर का प्लेन शेप असेल तर प्रेशर डिफरन्स कसा असतो? कॉन्केवच्या केस मध्ये प्रेशर डिफरन्स कुठला असतो आणि कॉन्व्हेक्सच्या केस मध्ये प्रेशर डिफरन्स कुठला असतो? इज दॅट क्लियर? यस. So welcome to a beautiful channel DC Janta. Say yes. Yes. चला प्रेशर डिफरन्स मध्ये सगळ्यात फर्स्ट बघा. ओके, दिस इज द कॅपिलरी, दिस इज द कंटेनर. या कंटेनर मध्ये आपण शिकलो होतो when the solid comes in contact with liquid. काय बोललो होतो सांगा? when the solid comes in contact with liquid it always forms a curve. जेव्हा सॉलिडचा आणि लिक्विडचा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा काय तयार होतो सांगा? कर्व. हे बघा, सॉलिडचा जिथे लिक्विड सोबत कॉन्टॅक्ट आला तिथे कर्व तयार झाला. इज दॅट क्लियर? मधात कर्व नाही तयार होत, मधात प्लेन शेप आहे. सो व्हेन द सॉलिड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड इट विल फॉर्म अ कर्व. इट विल फॉर्म अ कर्व. इन प्रीवियस मॉड्यूल we saw that why the liquid surface bends at the meeting point. जिथे सॉलिड आणि लिक्विडचं मीट होते तिथे का बरं बेंडिंग होते? आपण बघितलं आहे सगळं ते. का बरं कॉन्केव शेप येतो, का बरं कॉन्व्हेक्स शेप येतो, का बरं प्लेन शेप राहतो? शिकलोय की नाही? येस. ओके. आता त्यानंतर देयर एक्झिस्ट अ प्रेशर डिफरन्स ऑन द बोथ साइड्स ऑफ द सरफेस. काय प्रेशरचे कॉन्सेप्ट असू शकतात. आता त्यात मला एकदा रिवाइज करून द्या. तीन टाइपचे लिक्विड आपण शिकलो होतो. द लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, the liquid which partially weight the solid and the liquid which completely weight the solid. Completely weight the solid कुठले असतात बोला? वॉटर. सांगा कुठला शेप येतो? प्लेन शेप. जर का प्युअर वॉटर असेल तर. डज नॉट वेट द सॉलिड म्हणजे कुठलं असतं? मर्क्युरी. सांगा मर्क्युरीच्या केस मध्ये कुठला शेप येतो? कॉन्व्हेक्स. आणि नंतर असतं पार्शियल वेट म्हणजे कुठलं असतं? केरोसिन और ग्लिसरीन. कुठला शेप येतो? कॉन्केव. इज दॅट क्लियर? यस. काही प्रेशरचे कन्सेप्ट असते तिथं आपण शिकलो होतो का बरं वेगवेगळे शेप्स येतात बट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. कुठल्या थेरीवर? मॉलिक्युलर थेरी. प्रेशरचे सुद्धा काही कॉन्सेप्ट असतात ज्याच्यामुळे शेप चेंज होतात. आता हे प्रेशरचे कॉन्सेप्ट बघायचे आपल्याला. सर्वांचा काय दिलाय? देयर आर 3 टाइप्स ऑफ शेप्स ऑफ लिक्विड सरफेस ॲट द मेल्टिंग पॉइंट. सांगा पहिला शेप कुठला असतो? प्लेन सरफेस. डोळ्या काय एक्झाम्पल आलं का? कुणाचं एक्झाम्पल आहे सांगा? प्युअर वॉटर म्हणायचं. प्युअर वॉटर. करेक्ट आहे. कारण इम्प्युरिटी आली की डबल ते कॉन्केव कडे जातो. लक्षात ठेवा. दुसरा सरफेस कुठला असतो सांगा? कॉन्केव सरफेस. नंतर कुठला असतो सांगा? कॉन्व्हेक्स सरफेस. ओके. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओ नंबर 3 मध्ये. करेक्ट आहे. ओके. पण आपल्याला हे शेप ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स सुद्धा असतात हे आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं आहे. ओके. खूप छोटा व्हिडिओ आहे, बघून घ्या. बघा काय दिलाय. नाउ लेट अस सी व्हॉट द प्रेशर डिफरन्स ऑन द बोथ साइड्स ऑफ द सरफेस. सरफेसच्या दोन्ही साइडला प्रेशर डिफरन्स कसा असतो? त्यातला पहिला इफ द सरफेस इज प्लेन. बघा लिक्विडचा सरफेस काय दिलाय तुम्हाला? प्लेन. मग प्लेन सरफेस असेल दॅट इज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. याच्या वर एक साइड आहे आणि खालून एक साइड आहे. म्हणून वरून प्रेशर आणि खालून प्रेशर या दोन प्रेशर मध्ये काय डिफरन्स असतो तर तुम्हाला इथं समजायला पाहिजे बाळांनो. ज्या अर्थी तुमचा सरफेस हा प्लेन आहे, काय बोला? प्लेन, त्या अर्थी डाऊनवर्ड प्रेशर आणि अपवर्ड प्रेशर हे सेम असेल की डिफरंट असेल? सेम. सिंपल गोष्ट आहे. जर का अपवर्ड प्रेशर जास्त सॉरी हे डाऊनवर्ड प्रेशर जास्त असतील तर सरफेस कसं झालं असतं? असं झालं असतं ना. ओके. सरफेस प्लेन आहे याचा अर्थ हे दोन्ही प्रेशर काय सांगा? सेम. लक्षात ठेवा. ओके. काय दिलंय बघा. वाचा. The force due to surface tension acting on two sides of element AB are equal and opposite, so the resultant force is 0. आता बघा मी तुम्हाला हे सांगितलं होतं काय? ओके. दोन. ओके. मला हे सांगा सरफेस टेन्शन ही कोणाची प्रॉपर्टी आहे? सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ कंप्लीट लिक्विड और ओनली सरफेस? ओनली सरफेस. आणि सरफेस टेन्शन कसं असते? टँजेन्शियल. काय बोलू मी? टँजेन्शियल टू द सरफेस. सरफेसला काय असते? टँजेन्शियल. बघा तुमचा सरफेस आहे आणि सरफेस टेन्शन बघा त्या सरफेसला काय दिलं सांगा? टँजेन्शियल. म्हणजे याचा अर्थ हा जो सरफेस टेन्शन आहे त्या फ्री सरफेसला काय करतो? टँजेन्शियल म्हणजे असा करतो. म्हणजे सांगा कॉम्प्रेस करतो की इलॉंगेट करतो? बोला इलॉंगेट. आणि इलॉंगेट केल्यामुळे तुमचा फ्री सरफेस कसा होतो सांगा? लूज पडतो की स्ट्रेच राहतो? स्ट्रेच. पहिल्या दिवशी आपण शिकलो होतो
एव्हरी फ्री सरफेस इज ऑलवेज अ स्ट्रेच. फ्री सरफेस नेहमी काय असतं? स्ट्रेच. काय असतं बोला? स्ट्रेच. कारण की त्याच्यावर टेन्शन कसं असतं? इक्वल की इक्वल अँड अपोजिट? इक्वल अँड अपोजिट. ओके, सो देयर इज नो डिफरन्स ऑफ प्रेशर ऑन द टू साइड्स ऑफ प्लेन. या प्लेनच्या दोन्ही साइडला कुठल्याही प्रेशर मध्ये डिफरन्स पडलेला नाही. म्हणजे याचा अर्थ ओके, डाउनवर्ड प्रेशर आणि अपवर्ड प्रेशर हे दोन्ही प्रेशर सेम असतील की डिफरंट असतील? सेम असतील. करेक्ट आहे. म्हणून तो कॉन्केव्ह झाला नाही आणि तो कॉन्व्हेक्स झाला. जर काही प्रेशर जास्त असतं तर सरफेस कॉन्केव्ह झाला असता. हे प्रेशर जास्त असतं सरफेस कॉन्व्हेक्स झाला असता. एक्झॅक्टली यार. यस. पण इथं कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही. याला P1 घेतलं, याला P2 घेतलं तर P1 आणि P2 काय सांगा? सेम. तुम्हाला विचारलं प्रेशर डिफरन्स काय, तर तुम्हाला विचारलं प्रेशर डिफरन्स काय, तर प्रेशर डिफरन्स किती असं सांगा? P1 मायनस P2. दोघे सेम आहेत त्यामुळे डिफरन्स किती येणार आहे सांगा? 0. देयर इज नो प्रेशर डिफरन्स ऑन द टू साइड्स ऑफ प्लेन. कुठल्याही प्रकारचं प्रेशर डिफरन्स नाही. ओके, हे झालं प्लेन सरफेस. सरफेस जर का कॉन्केव्ह असेल तर काय असेल? ओके, सरफेस जर का कॉन्केव्ह असेल तर काय असेल सांगा? कुठलं प्रेशर जास्त राहणार? T1 आणि T2. ओके, आता मला हे सांगा P1 आणि P2 म्हटलं तर मला हे सांगा हे जास्त असणार आहे की हे जास्त असणार आहे? बोला. वरचं जास्त म्हणजे कॉन्केव्ह साइडचं जास्त असणार आहे. पण त्याच्या मागे रिझन काय असतात लक्षात? ओके, त्याच्या मागे रिझन असं असतात बाळांनो की लक्षात ठेवा तुमचा जो फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसवर नेहमी टेन्शन असते. टेन्शन हे नेहमी फ्री सरफेसला कसं असते सांगा? परपेंडिक्युलर असते की टँजंट असते? टँजंट. मग आता त्याला टँजंट काढायचं आहे तर मला हे सांगा तुम्हाला या फ्री सरफेसला टँजंट या साइडने एक टँजंट ड्रॉ केला आणि समजा या साइडने एक टँजंट ड्रॉ केला. टँजंट म्हणजे समजतं सगळ्यांना? जी त्या कर्वला टच करून जाते. काय करून जाते? टच. ओके, चला मग आता मला हे सांगा या टँजंटचे तुम्ही कॉम्पोनंट काढू शकता. सांगा बरं हा टँजंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो रे? जर काही ओरिजिन घेतली तर हा टँजंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो? फर्स्ट क्वाड्रंट की सेकंड की थर्ड की फोर्थ? आणि फोर्थ मध्ये काय असं सांगा? x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह. इज दॅट क्लियर? ओके, मला हे सांगा ही ओरिजिन घेतली फॉर एक्झाम्पल तर मला हे सांगा हा टँजंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये चालला? बोला थर्ड. थर्ड मध्ये काय असतं बोला? x निगेटिव्ह आणि y निगेटिव्ह. y निगेटिव्ह. प्रॉब्लेम इज दॅट हे दोन्ही टेन्शन कसे असतात? इक्वल अँड अपोजिट. त्यामुळे त्यांचे कॉम्पोनंट सुद्धा सेम येणार आहे. त्यामुळे हे कॉम्पोनंट सुद्धा सेम असणार आहे आणि हे दोन्ही कॉम्पोनंट एकमेकांना काय करतात सांगा? कॅन्सल. म्हणजे तुमच्या टेन्शनचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एकमेकांना काय झाले सांगा? कॅन्सल झाले. म्हणून आता फक्त कुठले कॉम्पोनंट राहिले सांगा? हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? व्हर्टिकल. आणि सांगा व्हर्टिकल कॉम्पोनंट त्या सरफेसला कुठे नेण्याचा प्रयत्न करताय? अपवर्ड की डाऊनवर्ड? डाऊनवर्ड. म्हणून लक्षात ठेवा तो सरफेस कसा झाला? कॉन्केव्ह झाला. का बरं कॉन्केव्ह झाला समजलाय? कारण की ते दोन्ही टँजंट्स त्या सरफेसला कुठे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय? ओके, बघा वाचा. लेट T with the tension on the surface acting tangentially. हे बघा A आणि B पॉइंट घेतले. A आणि B पॉइंटला टेन्शन आहे टँजेन्शियली अप्लाय झालं. इज दॅट क्लियर? यस. आता त्या टेन्शनला आपण वेगवेगळ्या कॉम्पोनंट मध्ये रिसॉल्व्ह केले. कुठले बघा? चला वाचा. लेट T1 and T2 be the component of the tension. हे बघा टेन्शनचे कॉम्पोनंट आहे. इज दॅट क्लियर? हे T1 हॉरिझॉन्टल आणि आता बघा हे T2 कुठले आहेत? व्हर्टिकल. सांगा कोण कॅन्सल होईल? T1 कॅन्सल होतात की T2 कॅन्सल होतात? T1 इक्वल अँड अपोजिट. ओके, T2 कॅन्सल होत नाही. चला बघा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T1 कॅन्सल ईच अदर. ओके, एकमेकांना काय करतात? कॅन्सल. मग राहतात कुठले सांगा? T2. म्हणजे ते T2 कुठे जात आहे? दोघे खाली जात आहे. म्हणजे त्या फ्री सरफेसला कुठे घेऊन जातील? वर घेऊन जातील की खाली? म्हणजे ऑब्वियसली वरचं प्रेशर जास्त आहे. करेक्ट आहे. म्हणून ते खाली घेऊन जातात. इज दॅट क्लियर? यस. बघा hence there is a net downward force acting on the meniscus. अजून meniscus आहे त्याच्यावर कुठला फोर्स? meniscus म्हणजे शेप. त्याच्यावर कुठला फोर्स अप्लाय करतो सांगा? डाऊनवर्ड. ओके, पुढे बघा काय दिलाय? बघा डाऊनवर्ड फोर्स दिसतंय का? ओके, हे बाय प्रेशर. ओके, वाचा काय दिलाय? कम ऑन. The pressure on the concave side is more than the other side. म्हणजे दोन साइड असतात. एक असतं कॉन्केव्ह साइड आणि एक काय असतं सांगा? कॉन्व्हेक्स नका म्हणू. ठीक आहे, लक्ष द्या. हा जो तुमचा सरफेस आहे लक्ष द्या. हा जो तुमचा सरफेस आहे या सरफेसच्या ओके दोन साइड आहे. ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे. हे प्रेशर असं असते, हे प्रेशर असं असतं. सांगा ज्या अर्थी तुमचा सरफेस कॉन्केव्ह झाला म्हणजे याचा अर्थ वरचं प्रेशर काय झालं सांगा? जास्त झालं. हे प्रेशर जास्त झालं म्हणजे कुठल्या साइडचं प्रेशर जास्त झालं सांगा? कॉन्केव्ह साइडचं. बघा ना वरून बघितलं तर तुम्हाला असा कॉन्केव्ह शेप दिसतो ना? तुम्ही वरून बघितलं तर कुठला शेप दिसतो? कॉन्केव्ह. म्हणजे कॉन्केव्ह साइडचं प्रेशर कमी झालं की जास्त झालं? जास्त झालं. नेहमी कॉन्केव्ह साइडचंच प्रेशर जास्त असते लक्षात. कुठल्या साइडचं? कॉन्केव्ह साइडचंच प्रेशर जास्त. इज दॅट क्लियर? यस. ओके, तर तुम्हाला समजायला पाहिजे जेव्हा तुमचा सरफेस प्लेन असतो
तेव्हा दोन्ही साईडचं प्रेशर सेम असतं की डिफरंट असतं? सेम. त्यामुळे प्रेशर डिफरन्स किती असतो? 0. जेव्हा तुमचा सरफेस कॉन्केव्ह असतो तेव्हा कॉन्केव्ह साईडचं प्रेशर काय असतं? जास्त. म्हणजे हे प्रेशर जास्त असतं. इज दॅट क्लिअर? येस. आता एक लक्ष द्या. सरफेस कुठला आहे सांगा? कॉन्व्हेक्स. तुम्हाला समजायला पाहिजे कॉन्व्हेक्स सरफेस मध्ये ओके टेन्शनचे काय कॉन्सेप्ट असतात सांगा. टेन्शनचे काय कॉन्सेप्ट असतात? टेन्शन इज ऑलवेज टँजेन्शियल टू द फ्री सरफेस. कारण सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी अख्ख्या लिक्विडची आहे की फक्त फ्री सरफेसची आहे? फ्री सरफेसची. ओके यस यस. हे झालं टेन्शन. याचे दोन कॉम्पोनंट सांगा. याला जर का ओरिजिन घेतलं तर हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जात आहे? फर्स्ट. आणि याला जर का ओरिजिन पकडलं तर हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जात आहे? बोला. सेकंड. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह सांगा? एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह. फोर्थ मध्ये काय असतं सांगा? एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. इज दॅट क्लिअर? येस. ओके त्यामुळे हे कॉम्पाउंड घेतले T1 T1 आणि हे कॉम्पाउंड घेतले T2 T2. सांगा T1 T2 एकमेकांना काय करतील? कॅन्सल. करेक्ट आहे. आणि T2 एकमेकांना कॅन्सल करतील की ऍड होतील? ऍड. कारण की दोघांची डायरेक्शन काय? सेम. म्हणजे सांगा हे दोन्ही कॉम्पोनंट या सरफेसला पुढे घेऊन जातील, खाली घेऊन जातील की वर? वर. आर गेट इट? आणि इनडायरेक्टली दिसताना असं दिसतंय की हे खालचा प्रेशर कमी आहे की जास्त आहे? जास्त. म्हणजे हे प्रेशर जास्त दिसतंय. लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? यस. पण जर का तुम्ही खालून बघितलं तर हा सरफेस कॉन्व्हेक्स दिसतो की कॉन्केव्ह दिसतो? बोला. हे खालून बघितलं तर कॉन्केव्ह. म्हणजे म्हणताना असंच म्हणतात की कॉन्केव्ह साइडचा प्रेशर काय? जास्त आहे. पण या केस मध्ये कॉन्केव्ह साइड अशी दिसते आणि त्या केस मध्ये कॉन्केव्ह साइड अशी दिसणार आहे. इज दॅट क्लिअर? यस. ओके बघा लेग टेन्शनचे कॉम्पोनंट दिसताय? T1 T2 आर गेटिंग? हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. बरोबर बरोबर. वाचा काय दिला? Pressure on the concave side is more than the other side. Obviously ही कुठली साइड दिसणार आहे? खालून बघा तुम्ही कुठली तुम्हाला असा शेप दिसतोय. कुठली साइड दिसणार आहे? कॉन्केव्ह. आणि त्या केस मध्ये कॉन्केव्ह असं होतं ना. तर तुम्ही जेव्हा पुढून बघता फ्रंट व्ह्यू नी तर आपल्याला कॉन्केव्ह दिसते की कॉन्व्हेक्स? कॉन्व्हेक्स. आणि हे प्रेशर जास्त असते. ऍक्च्युअल कॉन्केव्ह मध्ये ते प्रेशर जास्त असते. करेक्ट आहे की नाही? ओके. आणि फक्त प्रेशरचेच कन्सेप्ट नसतात तर कन्सेप्ट कशाचे असतात? सरफेस टेन्शनचे सुद्धा असतात. आणि की सरफेस टेन्शन वर घेऊन जातं. त्या केसमध्ये सरफेस टेन्शन कुठे घेऊन जातं? खाली. आणि प्लेनच्या केसमध्ये सरफेस टेन्शन असं असतं त्या प्लेनला त्या प्लेनला स्ट्रेट सरळ करतात. खाली जाऊ ते वर जाऊ देत नाही, सरळ करतात. इज दॅट क्लिअर? दॅट इज कॉल्ड ॲज प्लेन. त्याला आपण काय म्हणतो? बोला. प्लेन. इज दॅट क्लिअर? येस. ओके. डिस्प्लेड झाले एमसीक्यूज तुम्हाला समजायला पाहिजे. Consider the surface as shown in the figure. Okay, P and PB with the pressure of the 2 points as shown. A P and a PB. PA PB PA PB PA PB PA PB. PA is less than PB. PA is equal to PB. PA is greater than PB. PA is nearly equals to PB. सांगा कुठला प्रेशर जास्त आहे? कुठलं सांगा? हे PA आणि हे PB. लक्षात ठेवा. बोला. हे प्रेशर कुठला आहे सांगा? PA. आणि हे कुठला आहे? PB. सांगा कुठलं जास्त आहे? PA. PA जास्त आहे कोणापेक्षा? PB पेक्षा. ओके हे सगळे A आहेत लक्षात ठेवा. आणि हे सगळे सांगा कुठलं प्रेशर जास्त आहे? A की B? A साइडचं प्रेशर काय जास्त? ओके नेक्स्ट. If the surface is plane, the pressure difference on the both sides is actually चुकीचं विचारलंय. प्रेशर डिफरन्स 0. प्रेशर विल बी सेम. यांनी प्रेशर डिफरन्स नाही विचारलंय. दोन्ही साइडचं काय सेम असते? प्रेशर. म्हणून प्रेशर डिफरन्स किती येतो? 0. ठीक आहे ऑप्शनच दिले नाही त्यामुळे मी काय मार्क करणार? पण जर का 0 दिलं असतं तर मी सेम मार्क केलं असतं की 0? प्रेशर डिफरन्स 0 असतो पण प्रेशर काय असते? सेम. प्रेशर सेम असते म्हणून तर डिफरन्स 0 असतो.